जय गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय वायर पोचू जय जय प्रभुपाद प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय श्रीला गुरुदेव कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जय. हरे कृष्ण. माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद श्री श्रीनिताई गौरचंद्र की जय. श्रील प्रभुपाद की जय. ओम अज्ञान तिमिर अंधस्य ज्ञान अंजन शलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामीन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. एक साथ सर्वांनी म्हणायचं.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आपणा सर्वांचं फार फार स्वागत आहे. आपल्यापैकी कुणी असं आहे ज्याला मराठी समजत नाही? नाही, सर्व मराठी भाषिक. ठीक. तर मागच्या आठवड्यामध्ये आपण श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनाबद्दल काय करतोय? चर्चा करतोय किंवा त्यांच्या लीलांचं श्रवण करतोय. श्री चैतन्य महाप्रभू हे कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण स्वतः आहेत. अच्छा, हा त्यांचा कलियुगातील अवतार आहे. पण तो कसा अवतार आहे? छन्न अवतार म्हटलं जातं. छन्न म्हणजे गुप्त अवतार. आतापर्यंत भगवंतांचे जेवढे अवतार झाले ते सर्वांसमोर प्रकट झाले. नरसिंहदेव त्यांच्या रूपात प्रकट झाले, वराहदेव त्यांच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी भगवत्तेचं प्रदर्शन केलं. पण श्री चैतन्य महाप्रभू हे स्वतः कृष्ण आहेत, परंतु कुठल्या रूपात? भक्त रूपामध्ये. पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्त अवतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं. तर चैतन्य महाप्रभू हे भक्ताचं रूप घेऊन या पृथ्वी तलावरती त्यांनी लीला केल्या. त्यांच्या ज्या लीला आहेत त्या श्री चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी हे लिहितात. ग्रंथाचं नाव काय? ग्रंथाचं नाव काय? चैतन्य चरितामृत. श्री चैतन्य चरितामृत. अजून एक ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे चैतन्य भागवत, आणि तो ग्रंथ लिहिलेला आहे श्रील वृंदावनदास ठाकूर. ही ती गणमान्य लोक आहेत ज्यांनी प्रत्यक्ष चैतन्य महाप्रभूंचं दर्शन केलंय, प्रत्यक्ष त्यांच्या लीला पाहिल्यात. चैतन्य महाप्रभू हे पश्चिम बंगालमध्ये चौदाशे शतकामध्ये प्रकट झाले. एकूण किती वर्ष राहिले ते ह्या धरातलावरती? 48 वर्ष. त्यातले पहिले 24 वर्ष हे चैतन्य चरितामृताच्या आदि लीला या ग्रंथामध्ये आढळतात. उरलेले जे 24 वर्ष आहेत त्यातील 6 वर्ष चैतन्य महाप्रभू हे संन्यास घेऊन संपूर्ण भारतभर भ्रमण करायचे. 6 वर्ष भारतभर काय केलं? भ्रमण केलं आणि हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार केला. किती वर्ष उरले? 48 मधनं 24 गेले, 24 मधनं 6 गेले, 18 वर्ष. शेवटचे 18 वर्ष ते जगन्नाथपुरीमध्ये राहून कृष्ण प्रेमाचा त्यांनी वैयक्तिक रूपाने आस्वाद घेतला. त्यांच्या त्या लीला फक्त त्यांच्या जे सोबत होते त्यांनाच माहीत. जसे की त्यांचे सचिव श्री स्वरूप दामोदर गोस्वामी चैतन्य चरितामृतमध्ये कृष्णदास कविराज म्हणतात, चैतन्य लीला रत्नसार स्वरूपेर भंडार. तर चैतन्य महाप्रभूंच्या ज्या लीला आहेत त्या श्री स्वरूप दामोदर गोस्वामी यांच्या जो भंडार असतो ना, भंडार म्हणजे ग्रंथाचं भंडार असतो, तसंच रत्नांचं पण कोठार भंडार असतो. त्या रत्नांच्या ग्रंथरूपी ज्ञानरूपी रत्नांचं जे भंडार आहे त्यातलं सर्वात श्रेष्ठ रत्न काय आहे?
चैतन्य लीला, चैतन्य महाप्रभूंचे कार्यकलाप जे त्यांनी ह्या पृथ्वीवरती 500 वर्षापूर्वी केलेत. फक्त किती वर्ष? 500 वर्ष. चैतन्य लीला रत्नसार स्वरूपेर भंडार ताहा ठेविलो रघुनाथेर कंठे. आणि हाच चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचा जो भंडार आहे, जो स्वरूप दामोदर गोस्वामींचा आहे विशेष करून, त्यांनी तो पुढे कुणाला दिला? रघुनाथ दास गोस्वामी. आणि याच रघुनाथ दास गोस्वामींचे शिष्य कृष्णदास कविराज गोस्वामी ते हा ग्रंथ लिहितात. चैतन्य महाप्रभूंचा जो प्रकट दिवस आहे तो दिवस कुठला होता? कुठली पौर्णिमा? फाल्गुन पौर्णिमा. हां, पुढचा महिना येईल, फाल्गुन महिना लागेल का? लागलाय ना फाल्गुन महिना? हां, फाल्गुन महिन्यातील जी पौर्णिमेचा जो दिवस असतो त्या दिवशी कोण प्रकट झालं? स्वतः श्रीकृष्ण भगवान चैतन्य महाप्रभूच्या रूपात प्रकट होतात. त्यांचे आईवडील कोण? फार छान, आमचे बेस्ट विद्यार्थी. त्यांना मागच्या गोष्टी सर्व आठवत आहेत. श्री सची माता आणि जगन्नाथ मिश्र. जगन्नाथ मिश्र आणि श्री सची माता हे नंद आणि यशोदाच आहेत. कोण आहेत? नंद बाबा आणि यशोदामाई. कारण चैतन्य महाप्रभू कोण आहेत? स्वयं भगवान कृष्ण आहेत. हां, असं म्हणतात, ब्रजेंद्र नंदन जेई शची सुत होईलो सेई. जे ब्रजेंद्र नंदन, नंद महाराजाचे जे पुत्र आहेत, ब्रजेंद्र नंदन, शचीसुत होईलो सेई, तेच काय बनले? शची माताचे पुत्र बनले. बलराम होईलो निताई. आणि जे बलदेव आहेत ते कोण आहेत? निताई. याचा थोडासा इको कमी करा. नित्यानंद प्रभू, आपण म्हणतो ना जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद. हे नित्यानंद कोण आहेत? स्वतः बलराम. तर श्री चैतन्य महाप्रभू हे सची माता आणि जगन्नाथ मिश्रांचे पुत्र बनून प्रकट झाले. ज्या दिवशी ते प्रकट झाले तो दिवस होता पौर्णिमेचा. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण खुललेला असतो, बरोबर? असं होतं की शची माताला यापूर्वी 6 संतान झालेले असतात. किती? आणि त्या 6च्या 6 इमॅच्युअर स्टेटमध्ये, म्हणजेच बालवयातच वारतात, है ना. आणि त्यानंतर जी 7वी संतान होते तिचं नाव आहे विश्वरूप, मुलगा, तो जगतो. पण त्यानंतर चैतन्य म्हणजेच निमाई हे बऱ्याच वर्षानंतर जन्म घेतात. असं म्हटलं जातं की बराच काळ, जसं की एखादा अपत्य गर्भात किती दिवस राहतो? 9 महिने, 13 महिने झाले, डॉक्टर डिलिव्हरी डेटच देत नाहीत, सर्व परेशान. तर शची माताचे वडील, ज्यांचं नाव आहे नीलांबर चक्रवर्ती, असं म्हटलं जातं हे नीलांबर चक्रवर्ती द्वापर युगामध्ये गर्गमुनी होते. गर्गमुनी कोण? ज्यांनी श्रीकृष्ण आणि बलरामचं नामकरण केलं, ज्यांनी त्यांना नाव दिलं, हेच गर्गमुनी काय बनून आले? भगवंतांचे आजोबा, हां, शची माताचे वडील. तर नीलांबर चक्रवर्ती म्हणतात की हा जो शिशु आहे तो साधारण नाही आहे आणि तो एका योग्य वेळेची वाट पाहतोय. काय करतोय? हां. तर आज पौर्णिमाचा दिवस
आणि त्यातल्या त्यात पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राला राहूने ग्रसित केलं. म्हणजे काय? चंद्रग्रहण लागलं. तर पौर्णिमेच्या दिवशी, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस 7च्या सुमारास ह्या चंद्राला काय लागतं? ग्रहण लागतं. आणि अशी वैदिक सभ्यता आहे की ग्रहणाच्या वेळेस काय केलं जातं? देवाचं नामस्मरण केलं जातं, यज्ञ हवन केलं जातं, है ना. म्हणजे तो पुण्यकाळ मानला जातो आणि विशेष करून तो आध्यात्मिक प्रगतीसाठी अधिक लाभप्रद असतो. आणि विशेष करून लोक त्या काळामध्ये गंगा स्नान करतात. तर हा पश्चिम बंगालमध्ये जो क्षेत्र आहे त्याचं नाव आहे नवद्वीप. गंगेच्या प्रवाहाने 9 प्रकारचे द्वीप तयार झाले. द्वीप, भूभाग तयार होतो नदीच्या मध्ये, आजूबाजूला असते नदी आणि त्या नदीच्या मध्यभागी काय असतात, किंवा नदीच्या प्रवाहाने तयार झालेले भूखंड, त्याला म्हणतात द्वीप. तर किती द्वीप आहेत? त्यामधील एक द्वीप आहे ज्याचं नाव आहे अंतर्द्वीप. अंतर्द्वीप. आणि ह्या अंतर्द्वीपावरती श्री चैतन्य महाप्रभू प्रकट होतात. काय आहे त्यावेळेस? फाल्गुन पौर्णिमा आणि चंद्रग्रहण. आणि सर्वजण काय करतायत? गंगेमध्ये स्नान करतायत. आणि जिकडे पहा तिकडे एकच नाव, काय? हरी हरी. काय? जरा जोरात. हरी हरी, हरी हरी. जो दिसतो तो काय म्हणतो? हरी हरी. काही मुस्लिम त्या ठिकाणावरनं जात असताना म्हणतात, थट्टा करत, अरे पहा पहा हे कसे ओरडतायत. काय म्हणतायत? हरी हरी, हरी हरी. तर ते मुसलमान देखील त्यांना हरी हरी, जोर से बोलो, हरी हरी, जोर से बोलो, हरी हरी. असा वेळ कधी येतो का की सर्वच जण भगवंतांच्या नावाचा जयघोष करतायत. अद्वैत आचार्य हे कोण आहेत? श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत म्हणतो आपण. अद्वैत आचार्य हे महाविष्णूंचे अवतार आहेत. महाविष्णूंचे. आणि तेच कारणीभूत आहेत चैतन्य महाप्रभूंच्या प्रकट होण्याला. का माहितीये? असं म्हटलं जातं, तुलसी दल मात्रेन जलेन ओंझळ म्हणतात. हात संस्कृत एक शब्द आहे संस्कृतमध्ये ओंझळला, चुलुकेन वा. जर भगवान विष्णूंना गंगाजल आणि तुळशीपत्र अर्पण करून किंवा तुळशी दल अर्पण करून जर आपण प्रार्थना केली तर ती पूर्ण होते. अद्वैत आचार्य पाहतात की जनसामान्य भौतिक क्रियाकलापात लागलेले आहेत. हे असंख्य संपत्ती कमवतात आणि काय करतात? गुड्डागुड्डीचं लग्न लावतात, भावला भावलीचं, कुत्रा कुत्रीचं, म्हणजे आपल्या घरातल्या प्राण्यांची लग्न लावतायत, त्याच्यामध्ये पैसा खर्चतायत. किंवा घरच्या सदस्यांच्या लग्नामध्ये मोठा पैसा खर्चतायत. तर अद्वैत आचार्य फार परेशान होतात. भक्त ना त्याच्या जीवनात किती दुःख असो त्याला दुःख होत किंवा झालं तरी तो सहन करतो. पण त्याला दुसऱ्यांच्या जीवनात दुःख पाहत, ज्यावेळेस अद्वैताचार्य पाहतात की सर्वजण दुःखी आहेत आणि सुखप्राप्तीसाठी असंख्य कष्ट करतायत पण त्यातनं त्यांना काही मिळत नाही. उलट भगवंतांचा आश्रय घ्यायचा सोडून हे देवी देवतांचा, भूत प्रेतांचा, नागांचा आश्रय घेत आहेत. भगवद्गीतेमध्ये म्हणतात श्रीकृष्ण भगवान की देवी देवतांकडनं मिळणारी जी फळं असतात ती क्षणिक असतात,
फक्त ह्या शरीराच्या कामात येतात, ती आपल्या मोक्षाच्या कामात येत. आणि लोक दुर्गाची पूजा करतायत काय मिळवण्यासाठी? धन मिळवण्यासाठी, मोक्ष नाही. त्यांची बुद्धी तिथपर्यंत जातच नाही. काय मिळवण्यासाठी? धनधान्य मिळवण्यासाठी, सुख समृद्धी मिळवण्यासाठी. अद्वैताचार्य पाहून फार दुःखी होतात आणि ते सिंहगर्जना करत भगवंतांना पुकारतात की ही तुमच्या अवतरण्याची काय झालेली आहे? वेळ झालेली आहे. आणि हे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू स्वतः श्रीकृष्ण अद्वैताचार्यांच्या विनंतीमुळे काय होत आहेत? प्रकट होत आहेत, जन्म घेत आहेत. इकडे सगळेजण एवढ्या उत्साहाने आनंदाने स्नान करत करत हरी हरी गात आहेत, यांना कळतच नाही त्यांना एवढा आनंद काय येतोय. चंद्रग्रहण असे बहुत झालेले, यापूर्वी असे चंद्रग्रहण भरपूर झालेले, पण असा आनंद कधी, आज का हा आनंद येतोय? अद्वैताचार्यांना कळाला, हरिदास ठाकूरांना कळाला. ही दोघं भगवान विष्णूंची पूजा करून जोरजोराने कीर्तन करायला लागली. का? कारण त्यांना कळालं ही काय आहे? भगवंतांच्या प्रकट होण्याची वेळ. आणि अशा सर्वत्र भगवन नामाचा जय जयकार आणि भगवंतांची स्तुतिगान सगळीकडे चालू असताना अशा परम पवित्र मुहूर्तावर कोण प्रकट होतात? श्री चैतन्य महाप्रभू की. श्री चैतन्य महाप्रभू प्रकट होतात. असं म्हटलं जातं की जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू प्रकट होतात ना, तर चंद्र म्हणतो की जिथे गौरचंद्र प्रकट होत आहेत, निष्कलंक गौरचंद्र होईला उदय, सकलंक चंद्र आर केन प्रयोजन. हे चंद्र विचार करतायत, जेव्हा निष्कलंक गौरचंद्र प्रकट होत आहेत तेव्हा माझ्या तर अंगावर काय आहे? डाग आहे. तर सकलंक चंद्र आर कोण प्रयोजन. तर हा सकलंक चंद्र कशासाठी? तर ते स्वतःला ग्रसित करून घेतात. तर भगवान श्री चैतन्य महाप्रभू प्रकट होतात. आता एखाद्या घरामध्ये जर बाळ जन्माला आला तर काय होतं? सगळीकडे आनंद पसरतो. अद्वैत आचार्यांची पत्नी काय नाव? सीता ठाकुराणी. काय नाव? सीता ठाकुराणी. यांना जसं कळतं त्या तुरंत भरपूर सारी नवीन वस्त्र, आभूषणे आणि भरपूर सारी मिठाई घेऊन, अद्वैत आचार्यांचं वय जवळजवळ 80 असेल बरं का आता, जेव्हा कोण 65 तर असेल कमीत कमी, विचार करा. वयोवृद्ध आहेत अद्वैताचार्य. त्यावेळेस कोण प्रकट झाले? चैतन्य महाप्रभू. तर अद्वैताचार्य आणि बाकी सगळी मंडळी कीर्तनात भगवंतांच्या कथाकानामध्ये मग्न आहेत, कारण ते खुश आहेत. आणि इकडे महिलागण सर्वजण शची मात्याला भेट देण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाले. जगन्नाथ मिश्रांच्या प्रत्येक जण जाते आणि काही ना काही उपहार देते आणि त्या सुंदर भगवान चैतन्यांच्या मुखकमळाचं दर्शन करते. प्रत्येक जण इतका आनंदी आहे त्या ठिकाणी. देवी देवता पाहत आहेत, अरे कधी संपेल ही लाईन का, आम्हाला पण जायचंय. हां, तर स्वर्गलोकातील जितकेही देव आहेत, त्यांच्या जितक्या पत्न्या आहेत, सर्वजण तयारी करून रेडी. कशासाठी? ब्रह्माजीच्या एका दिवसात स्वतः भगवंत एकदा येतात. द्वापर युगात येऊन गेलेले सर्व देवी देवतांनी दर्शन घेतलं. हा बोनस होता एक्स्ट्रा, की ब्रह्माजीच्या एका दिवसात पुन्हा कृष्ण आले. विचार करा सगळ्यांची आतुरता किती असणार. सर्व देवी देवता एवढे आतुर की त्यांना राहावे ना, तर ते छोटा छोटा रूप घेऊन त्या यायला लागले दर्शन करण्यासाठी. आणि विचार करा, एखादी माशी जर एका कपड्याच्या आजूबाजूला फिरत असेल, भुंगा वगैरे, तर कपडा हलतो का? हलतो ना, सहज हलतो. तर ही लोक एकदाच छोटे 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 सूक्ष्म रूप घेऊन येत आहेत
परंतु त्यांच्या सूक्ष्म रूपामुळे त्या वातावरणामध्ये काही ना काही बदल होत आहेत, काहीतरी हलतंय. त्या लोकांना काय वाटायला लागलं, भूत येत आहेत. तर त्या लोकांनी लगेचच विष्णू सहस्त्रनाम आणि भगवंतांचे वेगवेगळे रक्षासूत्र गायला सुरुवात केली, की ह्या बालकाला कुणाचीही नजर लागू नये आणि कुठल्याही भूत प्रेताची बाधा होऊ नये. हे देवता मध्येच काहीतरी आवाज करतात. एकदा असं होतं की काय असते ना, जेव्हाही शिशु जन्म घेतो ना, तर त्याला लगेचच बाहेर नाही आणलं जातं. एक वेगळा कक्ष असतो आणि सर्वांना त्या कक्षात प्रवेश नसतो. काहीच लोकांना प्रवेश असतो, काही दिवसांची गोष्ट. त्यानंतर मग हळूहळू त्याला आणि नवीन कपडे घातले जात नाहीत. कसे कपडे घातले जातात, भीक मागून आणलेले. आता आपण आणत नाही, गोष्ट वेगळी. शेजारच्या पाजारच्याकडनं वस्त्र मागले जातात आणि नवीन मागले जात नाहीत, जुने पुराणे वापरलेले. का सांगा एखादा शब्द, का दृष्ट लागू नये. तर सर्व देवी देवता एके दिवशी ते कक्षामध्ये कुणीच नसताना फक्त बाळ एकटा पाळण्यामध्ये झोपलेला आणि काहीतरी आवाज झाला. आणि जसं काहीतरी आवाज झाला, लोकांनी लगेचच भगवंतांच्या नावाचा जयघोष करणं सुरू केलं. आवाज बंद. हे जे ब्राह्मण पत्न्या किंवा हे जे ब्राह्मण होते, जे भगवंतांच्या वेदांचं वेदमंत्रांचं उच्चारण करायचे, कुणाच्या रक्षणासाठी, ह्या नवजात शिशूच्या रक्षणासाठी. हळूहळू हे जे बाळ आहे मोठं व्हायला लागलं. तर त्याचं काय केलं जातं, आता नामकरण केलं जातं. आता नामकरणासाठी शचीमाताचे वडील, काय नाव, नीलांबर चक्रवर्ती येतात. कोण आहे ते, गर्गमुनी. द्वापरयुगामध्ये काय करायला येतात, नामकरण करायला येतात. आणि ते त्यांचं हॉरोस्कोप म्हणजे ते ज्योतिषी असतात. फार विद्वान ब्राह्मण असतात, ज्योतिषी पण असतात. आणि त्यांनी चैतन्य महाप्रभूंचा हॉरोस्कोप पाहिलेला, कुंडली. आणि असं म्हटलं जातं 36 गुण असतात. किती, महापुरुषाची 36 लक्षणं असतात. आणि जेव्हा नीलांबर चक्रवर्ती चैतन्य महाप्रभूंचा हॉरोस्कोप पाहतात, 36च्या 36 लक्षणं चैतन्य महाप्रभूंच्या अंगात त्यांना सापडतात. आणि ते त्याचमुळे ते घोषणा करतात की हा कोणी साधारण नाहीये. ते जाणतात की हा जो शिशु आहे हे स्वतः परमपुरुष भगवान नारायण आहेत. आणि जे की संपूर्ण विश्वाचे कोण आहेत, पालनकर्ता आहेत. आता जो पालनकर्ता आहे विश्वाचा, त्याला काय म्हणतात, जो विश्वाचं भरण पोषण करतो त्याला म्हणतात विश्वंभर. आणि नीलांबर चक्रवर्ती नाव ठेवतात. काय नाव ठेवतात, विश्वंभर. पण ज्या शचीमाताच्या मैत्रिणी आहेत त्यांनी इतिहास पाहिलेला. काय होता इतिहास, ह्यांना जेव्हाही बाळ होतं मोठं होण्याच्या आधीच वारतं. तर यांनी एक पद्धत असते, जर यमदूताला किंवा यमराजाला आपला शिशु आवडू द्यायचा नसेल तर काय करायचं, त्याच्या नावात काहीतरी खोड करायची. ह्या स्त्रियांना वाटलं की हा दिसायलाच एवढा सुंदर आहे, कुणीही आकर्षित होईल, पण याच्याकडे यमदूत आकर्षित नको व्हायला. का नको व्हायला, काय असं करावं ज्याने की हे यमदूत याच्याकडे आकर्षित होणार नाहीत. तर त्यांनी म्हटलं याचं नाव कडू ठेवा. कसं नाव, कडू नाव. आता कडू नाव घ्यायचंच म्हटलं तर त्रास होतो, तर मग बघायला कोण जाणार. काय असतं कडू, कडू काय असतं, नीम, लिंबाचं झाड नीम. आणि त्या लिंबाच्या झाडाखालीच ह्या बाळाचा जन्म झालेला.
म्हणून सर्व स्त्रिया मिळून एक नाव ठेवतात शचीमाता सोबत. काय नाव? निमाई. काय नाव? निमाई. किती नावं झाली? 2 नावं झाली. हां, विश्वंभर आणि निमाई. त्यांचा रंग जो आहे कसा आहे? गोरा आहे. म्हणून त्यांचं अजून एक नाव ठेवलं जातं गौर अंग. ज्यांचं अंग कसं आहे? गौरांग. आणि पुढे चालून त्यांच्या लीला पाहू तर एवढ्या मधुर आणि मनोरंजक आहेत, प्रत्येकाचं हृदय हरण करणाऱ्या. म्हणून त्यांचं अजून एक नाव होतं गौर हरी. काय नाव होतं? गौर हरी. किती नावं झाली? विश्वंभर, निमाई, गौरांग, गौरहरी. पुढे जाऊन हेच गौरांग निमाई पंडित म्हणून ओळखले जातात. फार मोठे विद्वान असतात. भगवंत कसे विद्वान नसणार? फार मोठे विद्वान. त्यांच्यासारखा विद्वान होणे कसं शक्य? आणि हेच निमाई पंडित पुढे जाऊन संन्यास घेतात. आणि संन्यास घेतल्यावर त्यांचं नाव होतं श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. संन्यासची लीला आपण नंतर कधी पाहूया. बालपणात चला. हळूहळू हा मुलगा मोठा व्हायला लागला. मोठा होण्याच्या आधी लेकरं पाठीवर असतात आणि मग पोटावर येतात म्हणजे रांगतात. आता ज्यावेळेस लहान बाळ रांगतात त्यांचे तळवे कसे असतात? वर असतात, खाली असतात? हां, जगन्नाथ मिश्र पाहतात की त्यांच्या घरामध्ये जागेवरती छोट्या पावलांचे निशाण आहेत. जिथे पण पाहतायत काय दिसत आहेत? पावलांचे निशाण. आणि त्या पावलाच्या निशाणीवर 5 प्रकारचे चिन्ह आहेत. शंख, गदा, चक्र, मीन म्हणजे मासा आणि ध्वजा. आणि हे जे चिन्ह असतात हे विष्णूंच्या चरणावर असतात. तर जगन्नाथ मिश्र समजतात. शचीमाताला म्हणतात, अरे आपल्या घरातील जे गोपाल आहेत म्हणजे श्रीकृष्णांचे जे विग्रह आहेत ते बाल स्वरूप घेऊन आपल्या घरात काय करतायत? लीला करतायत. चल काहीतरी खीर बनव, व्यंजन बनव, आपण त्यांना खाऊ घालू. किती आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या घरामध्ये कोण नाचतंय? स्वतः भगवंत नाचतायत. हां, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हां, कुणाच्याही घरात नाचत नाही पांडुरंग. कुणाच्या घरात नाचतो? शुद्ध भक्ताच्याच घरात नाचतो. तर जगन्नाथ मिश्र फार खुश होतात. म्हणे अरे आपले गोपाल लीला करतायत आपल्या घरामध्ये, उत्सव करा. आता जेव्हा निमाई रांगायला लागतो हेच चिन्ह दिसतात पुन्हा. विस्मयकार आहे की ज्या चिन्हानं आपण म्हटलं होतं की विष्णू बाल्य लीला करतात आपल्या घरामध्ये, हे तर आपल्या बाळाच्या चरणावर चिन्ह दिसत आहेत. तर अशा पद्धतीने चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या लीला सुरू केल्या. आणि सुरुवातीलाच काय दाखवून दिलं की मी स्वतः कृष्ण आहे. हां, परंतु आईवडिलांच्या प्रेमासमोर कृष्णाची भगवत्ता चालत. योग मायेचं कार्य आहे ते. योग माया भगवंतांच्या आनंदासाठी यशोदा मातेने कृष्णाच्या तोंडात काय पाहिलं? विश्वरूप पाहिलं. आणि ती म्हणते देवा पूर्ण पुरुषोत्तम आहेत हे, आणि मी ह्याला माझं बाळ म्हणून काय काय म्हणते. आता विचार करा, यशोदा माता भगवंतांची आरती करायला लागली. हां, कशी दिसल? पाया पडायला लागली भगवंतांच्या. हां, तर कृष्ण विचार करतात अरे माझी आई जर माझी पूजा करायला लागली मला दूध कोण पाजणार? तर योग मायेचं काम असतं की ती भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी
यशोदा मातेला हे विसरून टाकते, काही असो हा माझा बाळ आहे. चैतन्य महाप्रभू जगन्नाथ मिश्र आणि सची मातेच्या घरी लीला सुरू करतात. लहान निमाई रांगत रांगत एका दिवशी घराच्या बाहेर जातो आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर पाहतो तर काय, एक साप भरपूर लांब वेटोळे करून बसलाय. आता लहान लेकरांचं काय असतं, दिसली ती गोष्ट खायची. हां, पण हे भगवंत आहेत. त्यांनी बघितलं, अरे चांगली गादी आहे ही, तर ते गेले आणि झोपले. शेष शय्येवर कोण विराजमान असतं, कोण, विष्णू. गर्भोदशायी च पयोब्धिशायी. क्षीरसागरामध्ये जे पहुडलेले असतात शिरोदक्षाई विष्णू, शेषाच्या काय म्हणतात शय्येवरती, हे स्वतः शेषनाग येतात काय करण्यासाठी, भगवंतांची सेवा करण्यासाठी. सगळेजण चालले भगवंतांना भेटायला आणि मीच का त्यांचा सेवक जवळचा असून. तर एकदा ते देखील आले तर भगवंत म्हणतात की बाबा इच्छापूर्ती करा, नाहीतर आपली शय्या गायब होऊन जायची वर गेल्याच्या नंतर. तर चैतन्य महाप्रभू हा निमाई, आता मी काय म्हणेल त्यांना, काय म्हणेल, निमाई. निमाई त्या शेषशय्येवर विश्राम करतायत. थोड्या वेळाने सची माता पाहते, अरे कुठे गेला हा रांगत रांगत, आणि शोधत शोधत बाहेर येते. जशी बाहेर येते, हे राम काय हे, आरडाओरड चालू होते. सर्व आजूबाजूच्या स्त्रिया, आजूबाजूचे सगळेजण, जगन्नाथ मिश्रांचे जे मित्र आहेत सर्वजण येतात. जगन्नाथ मिश्र येतात आणि पाहतात तरी काय, आता बघा त्या नागाच्या जवळ जाणं हे काय आहे, घातक आहे. कारण तो काय आपला मामा नाही, त्याला भले मामा म्हणू आपण, तो काय करणार, दंश करणार, चावणार. म्हणून हे सर्वजण जोर जोराने ओरडायला चालू करतात. काय, गरुडा गरुडा, काय, जरा गरुडा परत आवाज गेला पाहिजे आणि ते आले पाहिजे काय इथे, गरुडा 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 गरुडा. आणि जसं गरुडजींचा आवाज ऐकतात, शेषनाग समजतात आपली वेळ आली आणि हळूच पतली गली से शेषनागजी हळूच सोडून जायला लागतात. निमाई शेपूट पकडतात, अरे जातोस कुठे, माझी चांगली गादी. आणि सर वेगाने निघून जातो आणि जगन्नाथ मिश्र निमाईला उचलून घेतात. हळूहळू हा निमाई थोडा मोठा होतो. जसे कृष्ण मोठे झाले ना, कृष्ण कुणाचे शेपूट पकडून पळायचे, गायीच्या पिल्लांचे. हे आमचे निमाई सर्पाचे शेपूट पकडून पळतात. जसे कृष्ण मोठे झाल्याच्या नंतर कृष्णाने लीला केल्या. काय लीला केल्या, चोरी करायच्या लीला. गुण कसा जाणार, जसे हे निमाई चालायला लागले ना, तर ते त्यांच्या काही छोट्या छोट्या मित्रांसोबत शेजारच्या घरात जायचे आणि त्यांच्या घरात ज्याही मिठाई केली. आता बंगालमध्ये काय श्रेष्ठ आणि काय फेमस, बंगाली कुक आणि बंगाली मिठाई. माहीत आहे की नाही, आम्हाला ठेचा भाकरच माहीत आहे. चांगलं आहे. बंगाल कशासाठी प्रसिद्ध आहे, मिठाईसाठी. संदेश नावाची एक मिठाई तुम्ही ऐकलंय. तर हे लोक भरपूर सारी मिठाई आपल्या घरात बनवून ठेवायचे. निमाई आपल्या मित्रांसोबत जाऊन काय करायचा, त्यांची मिठाई, भात, दूध, दही जे पण मिळेल ते हे सगळेजण मिळून पार्टी करायचे. आणि जशा गोपी जाऊन यशोदा मातेला तक्रार करायच्या, तसंच शची मातेच्या मैत्रिणी देखील त्यांच्याकडून काय करायच्या, तक्रार करायच्या की तुझा निमाई दररोज येतो आणि काय करतो, फार परेशान व्हायचे हे.
एका दिवशी शची मातेने निमाईवर राग केला, रागावलं. काय रे म्हणे, तुला घर नाही का? दुसऱ्यांच्या घरात जातोस? तुझ्या घरात काय कमी आहे? तुझे वडील एवढे मोठे ब्राह्मण, सर्व एवढं त्यांचा सन्मान करतात, तू असा कसा? त्यांना येतो राग. बाहेरच्या लोकांसाठी, बाहेरच्या लोकांसमोर मला रागावलं. रागा जातात, घरामध्ये जे काही आहे ते तोडफोड. असं म्हटलं जातं, लहान लेकरांना वयाच्या 5 जेवढं प्रेम देता येतं ना तेवढं प्रेम द्या. त्याने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. असं नको करू, तसं नको करू, इथे नको जाऊ, तिथे नको जाऊ, हे नको करू, ते नको करू, इथे बस. जितकं सुरक्षा देता येते तितकी सुरक्षा द्या, दाखवू नका. जितकं त्यांना सुरक्षित ठेवता येते तितकं सुरक्षित ठेवा, दाखवू नका तुम्ही त्यांना सुरक्षित ठेवताय. आणि प्रेम द्या, ज्याला म्हणतात लालन. 5 वर्षाच्या नंतर थोडंसं ताडण. मग जिथे चुकतं ना तिथे शिक्षा. जसं सतीमाता पाहते की ह्याला राग आलाय, लहान आहे, मांडीवर घेते, लाड करायला लागते. आणि मग चैतन्य महाप्रभू निमाईला समजून येतं की नाही चुकलं आपलं, सॉरी मैया, ह्याच्यानंतर नाही करणार. एके दिवशी जगन्नाथ मिश्रांच्या घरी एक ब्राह्मण येतात. हे ब्राह्मण अवधूत असतात, घरदार नाही, वनांनी भटकंती करायची, जे कंदमुळं मिळतील ते भगवान गोपालजींना अर्पण करून खायची. त्यांच्या गळ्यामध्ये एक झोळी लटकलेली असायची, ज्या झोळीमध्ये शालिग्राम शिला असायच्या आणि त्यांचे गोपालजीचे विग्रह. तर ते शालिग्राम शिला आणि गोपालजीचे विग्रह घेऊन एका ठिकाणी नाही राहायचे, गावोगाव भ्रमण करायचे. पुढच्या वेळेस पण भगवद्गीता घेऊन या बरं का. आम्ही इथे गीताचं पाठ करतो, काही आमचे भक्त भगवद्गीता घेऊन आले, पण आम्ही भगवद्गीतेचे श्लोकच नाही म्हटले. तर एके दिवशी हे ब्राह्मण नवदीपमध्ये येतात. आणि कुणाच्या घरी येतात? कुणाच्या घरी? जगन्नाथ मिश्रांच्या घरी येतात. जगन्नाथ मिश्र कोण? कोण कोण? जे लेट आलेत ना त्यांच्यासाठी सांगा, नाही ते म्हणतील हे जगन्नाथ कोण, ते निमाई कोण, हा गौरांग कोण, श्रीकृष्ण चैतन्य कोण? कोण? आम्हालाही माहीत नाही म्हणा कोण. तुम्ही सांगा, आम्ही ऐकतोय, विचारू काही नका. जगन्नाथ मिश्र हे निमाईचे वडील, अर्थात चैतन्य महाप्रभूंचे वडील. चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्ण आहेत, भक्त अवतार. ठीक आहे, त्यांच्या घरी येतात. जसं जगन्नाथ मिश्र या ब्राह्मणांना पाहतात, फार खुश होतात आणि म्हणतात, स्वागतम, अहो भाग्य आमचे, दर्शन लाभले तुमचे. साधू संत येती घरा. अति प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणांना घरामध्ये बोलून घेतात. त्यांचा यथोचित सत्कार करतात आणि विनम्रतेने त्यांना प्रार्थना करतात की तुम्ही माझ्या घरात भोजन करा. हे ब्राह्मण म्हणतात की नाही, मी तर वनामध्ये असतो, कंदमुळं फळं खातो, जी तुमच्याकडे कंदमुळं असतील ती तुम्ही मला द्या, मी संतुष्ट आहे त्याच्यात. असं कसं? आम्ही गृहस्थ एवढं कमवतोय कशासाठी? सेवेसाठी ना. आणि तुम्ही आमच्या घरात येऊन कंदमूळ खाणं म्हणजे नाही, काहीतरी भोजन करा. या ब्राह्मणाचा एक दिनक्रम असतो. काही ब्राह्मण विशेष करून स्वतःच्या हातानेच भोग बनवणार, स्वतःच्या हाताने भगवंतांना अर्पण करणार आणि मगच प्रसाद रूपात ग्रहण करणार. तर जगन्नाथ मिश्र म्हणतात, आम्ही तुम्हाला सर्व व्यवस्था करून देऊ, तुम्ही स्वतः हाताने भोजन बनवा आणि ग्रहण करा. तो ब्राह्मण म्हणतो ठीक आहे. सर्व किचन स्वच्छ धुतलं जातं, भांडी वगैरे ज्याही गरजेच्या वस्तू आहेत त्यांना दिल्या जातात. आणि ते ब्राह्मण चांगली मेजवानी बनवतात. पुरी, भाजी, भात, वरण, पकोडे, हलवा,
भरपूर काही. बराच वेळ जातो, 2-3 तास हे सगळं करण्यात. आणि मग वेळ येते कुठली 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 पटकन, हां, खाण्याची येत नाही, खाऊ घालण्याची वेळ येते. कुणाला? भगवंतांना. त्याला म्हणतात भोग अर्पण करणे. आपल्या घरात जेही बनतं फक्त आणि फक्त कुणासाठी बनायला पाहिजे? भगवंतांसाठी बनायला पाहिजे. ते वैकुंठ आहे. कारण वैकुंठामध्ये स्वतःसाठी काही बनत, जे बनतं हे ब्राह्मण चांगल्या आसनावरती गोपालजींना ठेवतात, शालिग्राम ठेवतात आणि प्रार्थना करतात. काही मंत्र आहेत जे मंत्र आपण भोग अर्पण करताना म्हणतो है ना. आणि हा ब्राह्मण म्हणायला लागतो, नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण्य हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस मंत्र म्हणतो आणि प्रार्थना करतो, हे गोविंद, हे गोपाल, कृपया माझा हा भोग स्वीकार करा. आणि इतकी आतोनात अंतःकरणातून प्रार्थना करतो आणि डोळे उघडतो. जसा डोळे उघडतो ओरडायला लागतो. तुम्ही पण ओरडा, हाय 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 हाय, या मुलाने माझा भोग खराब केला. हो, कोण आहे मुलगा? शाबाश. निमाई भगवंतांच्या प्लेटमधलं खाय लागला. आणि जसं खातो, हे ब्राह्मण आता एवढ्या जोरात ओरडल्याच्या नंतर बाहेरची लोक म्हणले, यांना काय झालं? सगळे शॉप सगळ्या दुकानातनं इकडंच नजरा, ग्राहक परेशान झाले. यांना काय झालं? हा मग जगन्नाथ मिश्र तर येणार ना. जगन्नाथ मिश्र आले, बघितलं तर काय, निमाई भात खातो, इकडे भात लागलेला, तिकडे भात लागलेला. जगन्नाथ मिश्रांना कळालं. त्यांनी घेतली हातात छडी आणि आता लेकरांना कोण पकडणार? शक्य नाही, तरबेज असतात ते. झुप गायब. त्यांच्या मागं लागले. ब्राह्मण पकडता. अहो थांबा थांबा जगन्नाथ मिश्र, तुम्ही श्रेष्ठ ब्राह्मण आहात. लहान मुलांवर असा अत्याचार नको. त्यांना काय कळतं? निष्पाप असतात ती, त्यांना काही माहीत नाही चांगलं काय वाईट काय. तुम्ही त्याच्यावर रागू नका, रागू नका. आणि प्लीज, मी दररोज वनामध्ये काहीतरी खातो, आज माझ्या नशिबात नाही आहे अन्न खाणं, तुम्ही मला काहीतरी कंद आणि मुळं द्या. नाही नाही नाही, आमच्या घरात आले आणि तुम्ही कंद मुळं काय करा, पुन्हा बनवा, प्लीज प्लीज पुन्हा बनवा. ते म्हणतात नाही नाही, काहीतरी फळं फुलं द्या. ते म्हणतात नाही नाही. पुन्हा किचन पूर्ण क्लीन केलं जातं. 1 वेळेस भगवंतांसाठी भोग बनवला, भगवंतांना अर्पण केला, आता ती जागा काय झाली? उष्टी झाली. तिला काय करायचं? पुढचा भोग बनवताना पुन्हा स्वच्छ करायचं. पुन्हा स्वच्छ केलं जातं. चुल्या सगट, गॅस शेगडी सगट, आणि भांडी कुंडी सगळी धुवून जे पण सामग्री आहे ती सामग्री आणून दिली जाते. संध्याकाळचे 8 वाजता आहेत. इथे 8:15 वाजता आहेत. मला कळतंय तुमचं पण काव काव करतायत कावळे. अजून थोडासा वेळ. नाईलाजाने पुन्हा भोजन बनवलं जातं. पुन्हा 2-1 तास जातात आणि हा ब्राह्मण पुन्हा भगवंतांच्या विग्रहांसमोर प्लेट ठेवतो आणि प्रार्थना करतो, हे गोविंदा, हे गोपाल, कृपया माझं भोग ग्रहण करा. हाय हाय, या मुलाने पुन्हा माझा भोग उष्टा केला. आणि यावेळेस जगन्नाथ मिश्र त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला आणि निमाईला ते पकडतात आणि अशी छडी उजारतात की ब्राह्मण म्हणतो, अहो नाही नाही नाही, लहान लेकरांना मारू नये, लहान आहे तो, सोडा त्याला. सोडा काय, तो सुटतो आणि पळून जातो. इकडे हा ब्राह्मण म्हणतो, मला कंदमूळ फळं काहीतरी द्या, नको आज माझ्या नशिबात नाही आहे अन्न. ते म्हणतात नाही नाही, प्लीज प्लीज आमच्या घरात आलात. तुम्हाला वाटत असेल किती अत्याचार करतोय त्या ब्राह्मणावर. नाही, ज्याला कृपेची अभिलाषा असतो ना, तो या स्तराला जाऊ शकतो, बाकी कुणी नाही जाऊ शकत.
पुन्हा आम्ही क्लीन करू. ते म्हणतात नाही हो, 10:30 वाजले, आता नाही. आणि तितक्यामध्ये जगन्नाथ मिश्रांचा मोठा मुलगा कोण, विश्वरूप त्या ठिकाणी प्रवेश करतात. जसं विश्वरूप प्रवेश करतात आणि ह्या ब्राह्मणाचं विश्वरूपाकडे लक्ष जातं. एवढं सुंदर मुखकमळ विश्वरूपाचं की ते पाहून हा ब्राह्मण थक्क होतो. कोण हा मुलगा, कुणाचा मुलगा आहे? इतर लोक सांगतात हे जगन्नाथ मिश्रांचे मोठे चिरंजीव, स्वतः बलराम आहेत हे विश्वरूप, बलरामाचे अंश आहेत. आणि हे विश्वरूप प्रार्थना करतात. ज्ञानाचा जो स्रोत आहे तो जेव्हा प्रार्थना करेल, कोण डिबेट करणार? ते प्रार्थना करतात, हे ब्राह्मण देवता आमच्या घरात आलात, कृपया तुम्ही भोजन पुन्हा बनवा. आणि त्या विश्वरूपच्या ह्या शब्दांना ऐकून हा ब्राह्मण ठीक आहे, पुन्हा सर्व स्वच्छ केलं जातं आणि हा ब्राह्मण पुन्हा भोजन बनवतो. किती वाजले? किती? बस 12 वाजले. आपले पण 12 वाजलेच असतात. 12 वाजले, भोजन तयार आहे. ह्या वेळेस निमाईला एका रूममध्ये टाकून बाहेरून लॉक केलं गेलं. ना रहेगा बाज ना बजेगी, दरवाजाच लॉक केला, कुठून बाहेर येणार? पण ह्यांनी द्वापर युगातली लीला नव्हती ऐकली. कुठली कुठली? कुठलचे लॉक तोडले होते? कारागृहाचे लॉक कुणी तोडले होते? तर निमाईला एका घरात लॉक केलं जातं रूममध्ये. आणि नुसतं लॉक केलं जात नाही, त्यांच्यासोबत माताजी पण आहेत, शची माता आणि जगन्नाथ मिश्र. सगळी व्यवस्था झालेली. आता रात्रीच्या 12पर्यंत सगळ्यांना डुलक्या लागलेल्या. योग मायेच्या प्रभावाने सर्व एवढ्या गाढ झोपेमध्ये हा ब्राह्मण भगवंतांच्या विग्रहासमोर भोग ठेवतो आणि प्रार्थना करतो, हे भगवंता, हे गोपाला, कृपया हा भोग ग्रहण करा. आणि काय डोळे उघडतो, हाय हाय, फक्त आजीचा आवाज आला, बाकी कुणाचा नाही आला. हाय हाय, पण कुणीच ऐकायला नाही. ते असं झालं, शेर आया शेर आया शेर आया. जब लोग आते थे तो शेर नहीं रहता था, इसलिए एक बार लोग आए नहीं. हा ब्राह्मण ओरडतोय, हाय हाय, कोणीच येईना. निमाई म्हणतो, झालं काय? अरे एकतर स्वतः प्रार्थना करून मला बोलवता आणि मी येतो तर हाय हाय करता. ते म्हणे, तुला कुठं बोलवलं? म्हणे, मग काय म्हणत होते? हे गोपाल या, भोग ग्रहण करा. कोणाला म्हणत होते? म्हणतात मी गोपालला. ते म्हणतात मी कोण आहे? मीच आहे गोपाल. हे ब्राह्मण, ही लीला आजची नाहीये. मी द्वापर युगामध्ये जेव्हा कृष्ण लीला करत होतो त्यावेळेस देखील तुम्ही आलेले, त्यावेळेस देखील मी तुमच्या हाताचा भोग ग्रहण केलेला. मी तुमचा आराध्य दैवत आहे, नित्य. आश्लिष्य वा पादरतां पिनष्टु माम अदर्शनान् मर्महतां करोतु वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत प्राणनाथस्तु स एव नापरः. हे भगवंता, तू माझं गाढ आलिंगन कर किंवा मला लाथ मार, मला दर्शन दे किंवा माझ्या डोळ्यासमोर न येता मला मर्म आहत कर माझ्या हृदयावरती, माझं हृदय तोड. पण नेहमी मी तुझा नित्य दासच राहील आणि तूच केवळ माझा नाथ असशील. मीच आहे गोपाल. आणि निमाई त्या ठिकाणी ह्या ब्राह्मणाला गोपाल रूप दाखवतात. ते रूप दाखवतात ज्या रूपामध्ये गोपाल एका हातामध्ये दही भात, दुसऱ्या हाताने दही भात खातायत, 2 हाताने बासुरी वाजवतायत आणि एका हातामध्ये धनुष्य आणि बाण आहे. षडभुज रूप दाखवतात असं. हा ब्राह्मण भगवंतांचे गोपाल रूप पाहून फार प्रसन्न होता. विचार करा, भगवंतांचं दर्शन मिळालं,
सुरुवातीला तो ब्राह्मण बेहोश होतो. भगवंत त्यांच्या मस्तकाला असा स्पर्श करतात आणि जागा होतो. जेव्हा जागा होतो तो म्हणतो की कुणाला सांगू मी. विचार करा, तुम्हाला सिक्रेट कळालं. माताजी लोकांना जनरली म्हटलं जातं इट इज टॉप सिक्रेट, डोंट टेल एनीबडी. आणि ते म्हणतात वी विल नॉट फाइंड एनीबडी, की ज्याला माहीत नाही. हा ब्राह्मण म्हणतो कुणाला सांगू, पण तिथे कुणी आहेच नाही. भगवंत म्हणतात बघ तू आता हे नवदीप सोडून कुठे जाऊ नकोस, दररोज येऊन तू माझं दर्शन करतय. कुणाला सांगायचं नाही, टॉप सिक्रेट. तो ब्राह्मण म्हणतो बरं आहे, सांगशील तर तुझं दर्शन बंद होऊन जाईल. आणि हा ब्राह्मण जय बाल गोपाल, 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 असं कीर्तन करत करत तो भात उधळतोय, गालाला फासतोय, अंगाला फासतोय, खातोय. म्हणजे त्याला कळतच नाही ह्या भाताचं नेमकं करू काय. एवढा आनंद. आणि आधी हाय हाय कुणी ऐकला नाही, पण ज्यावेळेस हा नृत्य करतोय गातोय तर सगळेजण निमाई आपला जाऊन गादीवर झोपी गेलेले सगळेजण बाहेर येतात म्हणे. आणि जसं ह्या ब्राह्मणाला खुश पाहतात जगन्नाथ मिश्र म्हणतात फिरलं रे पाळणं आपल्या जीवनाचं. ब्राह्मण आपल्या घरात खुश झाले. आणि हा ब्राह्मण मनात विचार करतोय तुमच्या सौभाग्याचं काय सांगू, तुमच्या घरात स्वतः भगवंत लीला करतायत. जगन्नाथ मिश्र तुमचं फार भाग्य आहे. मनातल्या मनात हा म्हणतोय, कारण सांगायला मनाई केली. अशाच पद्धतीने चैतन्य महाप्रभूने भरपूर साऱ्या लीला केलेल्या. एक शेवटची लीला सांगतो आणि मग मी माझ्या कथेला विराम देतो. एके दिवशी हा निमाई त्यांच्या मित्रासोबत जात असताना काही कुत्र्याची छोटी छोटी पिल्लं दिसली. एक दोन पिल्लं मुलांनी काही पळवली. एका पिल्लावर कुणाचं नजर, निमाईची. सुंदरशी काय म्हणतात त्याला, कुत्र्याची पिल्लं, इंग्लिशमध्ये म्हणतात पपी. तर त्यातला एक पपी, काय म्हणू त्याला आपण मराठीमध्ये, हां कुकू नाही कुतू, हां कुतू. त्यातला एक कुतू निमाईला. आणि निमाई जातो आणि म्हणतो दिस इज माइन. हे कुणाचं आहे, हे माझं आहे. आणि बाकीचे म्हणतात निमाई आम्ही पण तुझे मित्र आहे, ठीक आहे ठीक आहे आपण सगळे एकत्र खेळू. ही सगळी मुलं एकत्र त्या कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळत आहेत. कधी त्याला आपल्या अंगावर घेत आहेत, कधी कोणाच्या डोक्यावर ठेवत आहेत, कधी त्याच्या पाठीमागं पळत आहेत, कधी तो कुत्रा त्यांच्या पाठीमागं पळतोय. आणि ह्यांचा फार चांगला खेळ चालू आहे. थोड्या वेळाने निमाई म्हणतो, सगळेजण म्हणतात आता बस झाला, आता घरी जाऊ, भोजन करून पुन्हा वापस येऊ. घरी जातात तर निमाई त्याच्या गळ्यामध्ये पट्टा बांधतो आणि घराच्या बाहेर किंवा घरामध्ये घेऊन खुट्टीला बांधून टाकतो एका ठिकाणी भिंतीला. सची माता येते आणि पाहते की हा काय कुत्र्यासोबत खेळतोय. सची माता म्हणते अरे तू एका ब्राह्मणाचा पुत्र आहेस, थोडेसे तरी गुणधर्म दाखव. कुत्रा हा अस्पृश्य प्राणी आहे का, हेच आहेत अस्पृश्यतेचं घेऊन येणारे. कारण तो अशा गोष्टी खातो ज्यांना आपण स्पर्शही नाही करायला पाहिजे, म्हणून घरात नको. तो म्हणतो ठीक आहे आई, बाहेर बांधतो. त्या कुत्र्याच्या पिल्लाला बाहेर घेऊन जातात, बाहेर बांधतात. ठीक आहे ठीक आहे. प्राण्याचा द्वेष नाहीये, पण याला म्हणतात ज्याची जी पात्रता आहे त्याला तो सन्मान नक्कीच द्यावा. वाघाला घरात बांधू नका, गाय बांधा. सर्पाला दूध पाजू नका, तुम्हालाच डसणार. कुत्र्याला पाजा. ज्याला जो सन्मान गरजेचा आहे तो त्याला द्यायलाच हवा. प्रत्येकाचा एक सन्मानाचा हक्क आहे. तर ह्या कुत्र्याच्या पिल्लाला फार आकर्षित होतात निमाई आणि त्याच्यासोबत फार खेळतात.
थोड्या वेळाने ते म्हणतात, आई मी स्नान करायला जातो, तोपर्यंत माझ्या कुत्र्याची काळजी घे, त्याला सोडू नकोस बरं का. आई म्हणते हां हां चांगलं चांगलं जा. निमाई जातो स्नान करायला. आता मित्रांसोबत स्नान करणं म्हणजे काय, 1-2 तासाची गोष्ट थोडीच असते. चांगलं रमला स्नानामध्ये. तितक्यामध्ये एक पळत पळत त्याचा मित्र येतो, म्हणतो निमाई निमाई तुझा कुत्रा पळाला. निमाई आगे नाही पीछे नाही, जे अशी मिल्खा सिंगला पाठीमागं टाकतात. आणि घरी पोहोचतात तर बघतायत काय, कुत्रच नाही. जोर जोराने रडायला लागतात, माझा कुतू माझा कुतू. आई म्हणते रडू नको, इथेच कुठेतरी असेल, येईल. तो म्हणतो नाही तूच सोडलंस. ते नाही रे बाळा, इथेच कुठेतरी गेला असेल. ऐकायला तयार नाही. पण सची मातेला माहिती आहे बाळाला कसं म्हणवायचं. ती भरपूर सारी व्यंजनं बनवलेली तिने तू येईपर्यंत. म्हणे बघ मी आज काय बनवलंय. हां विसरले, खाण्यामध्ये कुत्र्याला विसरले. आणि हा जो कुत्रा आहे तो नदीला पार करून दुसऱ्या गावात जातो. आणि जेव्हा दुसऱ्या गावात जातो, हा कुत्रा चच्ची पिल्लू आहे, आपल्या 2 पायावर उभा टाकून 2 हात, आता कुत्तू कसा हात वरा करतो, असे हात वर करत जोर जोराने बोलतो. काय म्हणतो, गौरांगा गौरांगा. हात वर करा. गौरांगा 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 गौरांगा. राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण. गौरांगा गौरांगा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं कीर्तन करत करत, फक्त एकटा कीर्तन करत नाही बरं का, सगळे नगरातली वासी सगळेजण बघतात, अरे कुत्रं कीर्तन करतंय, मग आपण तर माणसं आहे. सगळे कीर्तन करतात. 1, 2, 3 दिवस असं नित्य चालतं त्या गावात. आणि एका दिवशी ते कुत्र्याचं पिल्लू त्या ठिकाणी मेलेलं आढळतं. सगळे परेशान होतात, हे मेलं कसं. आणि अचानक त्याच्या शरीरातनं एक तेज बाहेर येतं आणि त्यातनं एक दिव्य पुरुष बाहेर येतो आणि सद्गतीला प्राप्त होतो. असं म्हटलं जातं, जर भगवंतांच्या हृदयाला आपण थोडासा पण आनंद दिला ना, थोडासा, त्या कुत्र्याने कायच आनंद दिला. काय आनंद दिला भगवंतांना? काय आनंद दिला? खेळाचा आनंद दिला. किती वेळ? काही तास. काही तासाचा भगवंतांना झालेला आनंद, त्याला काय मिळालं? शाबाश. काय मिळालं? आपण देऊ शकतो का काही क्षणाचा आनंद? नक्कीच देऊ शकतो. आणि स्वतः श्री चैतन्य महाप्रभूने आपल्याला ते शिकवलंय की आपण तो आनंद भगवंतांना कसा देऊ शकतो. ज्यावेळेस आपण हृदयातून मनातून भगवंतांचा आश्रय घेत त्यांना प्रसन्न करण्यासाठी गाऊ. काय गाऊ? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंत आपल्यावर देखील प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनातील देखील दुःख. हरे कृष्ण. श्री गौरांग महाप्रभु की जय. श्री श्री राधा कृष्ण भगवान की जय. विठ्ठल रखुमाई की जय. श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की जय. श्रीला प्रभुपाद की जय. नीताई गौर प्रेमानंदे हरी हरी बोल. हरे कृष्ण. तर या ठिकाणी आपण थांबूया. ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. प्रभुगण मातागण अगले बुधवार इसी समय, नहीं इस समय 7 बजे
इसी जगह पर हम लोग गौरांग महाप्रभु की आगे की लीलाएं करेंगे। एक दो और बाल्य लीलाएं हैं, तत्पश्चात उनकी पौगंड लीला, कैशर्य लीला, यौवन लीला, तत्पश्चात उनकी संन्यास लीलाएं है। हम वहाँ तक पहुँचे नहीं पहुँचे, उनके पौगंड लीला, किशोर लीला और यौवन लीला तक तो हम अवश्य पहुँचने का प्रयास करेंगे। तो अगले बुधवार आना भूलना नहीं है। हरे कृष्णा। एक और अनाउंसमेंट है, इसके पश्चात सभी के लिए महाप्रसाद का आयोजन होता है, इसलिए कोई जाना नहीं। 5 मिनट में हम लोग प्रसाद के लिए जाएंगे। एक हम नियोजन करना चाह रहे हैं, आप में से कितने लोग नित्य एक माला का कम से कम जप करते हैं? बहुत अच्छा। अच्छा, कितने लोग जप करना चाहते हैं? बहुत अच्छा। कितने लोग इस एरिया में आसपास रहते, 5 किलोमीटर के दायरे में? बहुत अच्छा। कितने लोग सुबह 6 बजे के आसपास उठते हैं? बहुत अच्छा। तो आपके लिए अवसर है, हम इस मंदिर में श्री श्री विट्ठल रुक्मिणी के सामने जप साधना शुरू करने का विचार कर रहे हैं, जो कि चैतन्य महाप्रभु को प्रसन्न करेगा। लेकिन संग में शक्ति होती है, हम अकेले आकर बैठेंगे तो कुछ दिन बैठेंगे, बाद में हम भी गायब हो जाएंगे। तो यदि आप चाहते हैं कि हम आपके साथ भगवान को प्रसन्न करने का प्रयास करें, तो कितने लोग सप्ताह में कम से कम 2 दिन आना चाहेंगे और ज़्यादा से ज़्यादा पूरा सप्ताह आना चाहेंगे? ठीक है, तो समय का हम आपको बताएंगे अगले बुधवार को कब से नियोजन रहेगा। अगला बुधवार एक कथा हमारी होंगी, उसके अगले मंगलवार को गौर पूर्णिमा है। तो आपको कहाँ होना है? कहाँ पर? इस्कॉन VCC वरुड फाटा, जालना रोड, छत्रपति संभाजीनगर, वहाँ पे शाम को 6 बजे। 3 तारीख, हे पुढचाच आठवडा आहे।